हॅलो फ्रेंड्स, प्रश्न क्रमांक 7 फायनल अकाउंट. प्रश्न क्रमांक 7 12वीसाठी 12वी कॉमर्स अकाउंटसाठी फायनल अकाउंट हा 12 मार्काचा असतो. आता या प्रश्नामध्ये 5 ते 7 ॲडजस्टमेंट असतात. यामध्ये कायम येणाऱ्या 3 ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. 100% पडणारच, करूनच ठेवा. 3 ॲडजस्टमेंट, एकूण 5 ते 7 ॲडजस्टमेंट असतात. त्या 5 ते 7 ॲडजस्टमेंटमध्ये बऱ्याच वेळेला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या 3 ॲडजस्टमेंट कायमस्वरूपी पडल्यात आणि त्या मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट एक्झाम्पलमध्ये दिलेली असताना याचा एक इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला करायचा आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, व सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला करायचा आहे. कुठलीही ॲडजस्टमेंट असेल तर त्याचे 2 इफेक्ट झाले पाहिजे. क्लोजिंग स्टॉक ही कायम येणारी ॲडजस्टमेंट आहे. याचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक व दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक असा म्हणून करायचा आहे. 2 नंबरची ॲडजस्टमेंट डिप्रिसिएशन. एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं, दिलेल्या रेटप्रमाणे फर्निचर, बिल्डिंग वगैरे त्यावरती डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. याचा एक इफेक्ट असेट बाजूला डिप्रिसिएशन पर्टिक्युलर असेट्समधून लेस करायचं आहे. म्हणजे फर्निचर असेल त्यातून लेस डिप्रिसिएशन, किंवा बिल्डिंग असेल, प्लॅन्ट अँड मशिनरी असेल त्यातून लेस डिप्रिसिएशन. व दुसरा इफेक्ट, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला करायचं आहे. डिप्रिसिएशन 10%, 5% असं कॅल्क्युलेट करायला सांगतात. त्याचा एक इफेक्ट आपल्याला असेट बाजूला पर्टिक्युलर असेट्समधून, जसं की फर्निचर, बिल्डिंग, प्लॅन्ट अँड मशिनरी यातून लेस डिप्रिसिएशन वजा करायचं आहे. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर किंवा टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग जी काही रक्कम असेल ती घ्यायची आहे. कायम येणारी ॲडजस्टमेंट आहे. तसंच 3 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे RDD. RDD म्हणजेच क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे RDD क्रिएट करायची. क्रिएट करायची म्हणजे निर्माण करायची, कॅल्क्युलेट करायची. याचा एक इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला डेटर्समधून RDD लेस करावी लागेल. व दुसरा इफेक्ट, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला करावाच. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD जी काही रक्कम असेल ती, त्याचा पहिला इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला सन्ड्री डेटर्स इनवर्डला घ्यायचे, त्यातून लेस RDD, पहिला इफेक्ट लेस RDD वजा करायचे. आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD जी काही रक्कम असेल ती घ्यायची. आता या 3 ॲडजस्टमेंट आत्तापर्यंतच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कायम विचारलेल्या आहेत. एकूण ॲडजस्टमेंट फायनल अकाउंटमध्ये 5 ते जास्तीत जास्त 7 पडतात. आता या 5 किंवा 5मध्ये 3 ॲडजस्टमेंट ह्या कायमस्वरूपी आहेत. त्यातील पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, दुसरी ॲडजस्टमेंट डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे, तिसरी ॲडजस्टमेंट RDD. आता या क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला करायचा आहे, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला करायचा आहे. डिप्रिसिएशनमध्ये जे डिप्रिसिएशन तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करायला सांगतात ते डिप्रिसिएशन, याचा पहिला इफेक्ट पर्टिक्युलर असेट्समधून दिलेल्या रेटप्रमाणे जे डिप्रिसिएशन 10%, 5% असेल ते लेस करायचं आहे. आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर असेल, टू डिप्रिसिएशन
ऑन मशिनरी असेल, टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग असेल वगैरे. 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे RDD. RDD म्हणजेच काय? क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर RDD क्रिएट करा, निर्माण करायचे आहे, कॅल्क्युलेट करायचे आहे. याचा एक इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्समधून दिलेल्या रेटप्रमाणे RDD लेस करायचे, वजा करायचे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला करायचा आहे. टू RDD किंवा टू बॅड डेट्स अशा पद्धतीनं ह्या 3 ॲडजस्टमेंट कायम येतात आणि ह्या 3 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट तुम्हाला सोडवता आले पाहिजे, कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. धन्यवाद.